धन्यवाद. खेळाडूंना एक सूचना आहे की जो खेळाडू कक्ष आहे तिथे आपल्या सगळ्या चेअर्स त्या खेळाडू कक्षाच्या आत पाहिजेत आणि आपण तिथून या स्पर्धेमध्ये ज्यावेळा इनॅक्शन ओरिएंटेड व्हाल त्यावेळी तिथूनच आपण तैनात व्हायचंय. आपण पाहत आहात सन्माननीय श्री सुरेशजी अर्थातच बाळामामा म्हात्रे चषक 2024चा प्रवास मुख्य क्रीडा मंच इथे मात्र आमच्या लाईव्ह स्क्रीनवर तुम्ही पाहतायत यानंतरची लढत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता विनायक पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आदरणीय संजय धुमाळे यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण इथे स्वीट बॉक्स त्या खेळाडूला द्यायचा आहे आणि यशवंतदादा पाटील यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथून त्या खेळाडूला प्रदान करायची आहे. दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत जय हनुमान चौदरपाडा आणि त्या विपक्षामध्ये परी 11 धनेश कुकसे. जय हनुमान चौदरपाडा संघाने इथे नाणेफेक जिंकली आणि निश्चितच कॅप्टन प्रेम पाटील त्यांनी निर्णय स्वीकारलाय तो फलंदाजी करण्याचा. प्रतिस्पर्धी कुकसेकरांना त्यांनी आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणाकरता. निश्चितच एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. दुसऱ्या फेरीला इथे प्रारंभ झाला. 4 षटकांची लढत आहे. खरं तर इथे आता आपण स्टॉपवॉच लावतोय या गोष्टीची नोंद घ्या. दोन्ही टीम आपण इथे आता स्टॉपवॉच लावतोय. 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं पूर्ण झालीच पाहिजेत. 20 मिनिटांमध्ये जर आपली 4 षटकं संपली नाहीत तर आयोजकांकडनं मला सूचना आली आहे की 2 धावांची पेनल्टी जो संघ इथे जास्त वेळ घेईल त्या संघाकरता 2 धावांची पेनल्टी इथून डायरेक्ट दिली जाईल. स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स या स्पर्धेतून इथे मात्र फॉलो केले जातील. प्रतीक वाकडे आणि राम चौधरी याआधीही याच 2 धुरंधर फलंदाजांनी एक विस्फोटक सुरुवात टीम जय हनुमान चौदरपाडा या संघाला दिली होती. आता देखील अत्यंत महत्वाची स्पर्धा आणि इथे चला वळतोय मॅचकडे. इथे पहिलंच षटक जे प्रगतीपथावर येईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज पाटील आलाय. बरोबर 1:27 पहिल्या बॉलला इथे सुरुवात. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटवर जाऊन बॉल चाललाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षित केलंय बॉलला आणि इथे सिंगल. पहिली एक धाव जी खरं तर धाव फलकाचा श्रीगणेशा करणारी ठरते. हाच दिवस खरं तर एक आकडा जेव्हा जेव्हा येतो ना या मुंबई करता या महाराष्ट्राच्या माती करता 107 हुतात्मे ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि 1 मे 1960ला मग मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना आपण पाहिली. खरं तर मी सातत्यानं म्हणतो की महाराष्ट्र खरं तर लढवय्या संघर्ष योद्ध्यांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र कधीच कुणासमोर झुकला नाही आणि झुकणार देखील नाही. इथे राज पाटील जो गोलंदाजी मार्कवर सध्या तैनात आहेत. प्रत्येक षटकाकरता फक्त 5च मिनिटं असतील याची देखील नोंद घ्या. 5 मिनिटांमध्ये निर्धारित षटक तुम्हाला संपवावं लागेल. गोलंदाज तयार. षटकातला दुसरा बॉल लोअर फुलटॉस होता. हलक्या हाताने इथे पहा ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय सिलिमिडॉनला. एक सिंगल जी इथून अधोरेखित केली जाईल. संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीनं 2 या धावसंख्येवर धावा इथे जाऊन पोहोचल्यात. एका बाजूला जय हनुमान चौदरपाडा संकटमोचकाच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्याच्या विपक्षामध्ये परी 11 या नावानं धनेश कुकसे संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. ज्यावेळी टॉस जिंकला जय हनुमान चौदरपाडा संघानं लगेच त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना माहिती आहे क्लायमेटिक कंडिशन्स थंड आहेत. इथे दावा मोठ्या धावसंख्येनं उभ्या करून प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यामध्येच मजा आहे आणि तेच इथे मात्र हेरलं. सुपर बॉल. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःचा दर्जा आणि गुणवत्ता दाखवताना एका डॉट बॉलची उद्घोषणा केली आहे गोलंदाज राज पाटील. 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय.
पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त 2. सावध पवित्र्यात सुरुवात केली आहे. दोन्ही खेळाडूंनी इथे मात्र सावध पवित्र्यात सुरुवात केली आहे. राम चौधरी आणि त्याचा साथीदार प्रतीक वाकडे सध्या डाऊन दी ऑर्डर आहे. हाफ ट्रॅकर उडवला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या डोक्यावरून. बॉल चाललाय फाईन लेग आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या मधल्या क्षेत्रातून चेंडू निघून जाईल. सीमा रेषेच्या पलीकडे इथे आलाय. अत्यंत चांगला स्ट्रोक चौकार. चला थँक्यू. लगेच कारण आपण पाहतो ना, जसं महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये एखादा महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जर तणावात्मक प्रसंग उद्भवला ना, विधिमंडळाची बैठक तातडीनं बोलवली जाते. तशी लगेच तुम्ही बैठक बोलवू नका. जय हनुमान चौदरपाडा संघ इथे मात्र फलंदाजी करत असताना विशेषतः कुकसे संघाला ही सूचना असेल की थोडंसं आपल्याला टाइम लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे वेळेचा निर्बंध इथून मात्र पाळावे लागतील. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. इथे पहा ग्लान्स केलाय बॉल. अक्षरशः द्विधा मनस्थितीमध्ये होते दोन्ही फलंदाज. खरं तर राम चौधरीचा हा स्ट्रोक एक सिंगल इथून देऊन जाईल. याच सिंगलच्या सहाय्यानं 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 7 धावा. सावध पवित्र्यात सुरुवात केली आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील इथून बलवान संघ म्हणून गणला गेलाय. कुकसे खरं तर या संघाची मोठी प्रदीर्घ कारकीर्द आहे. एक इतिहास आहे क्रिकेटचा कुकसेकरांना. आणि निश्चितच शेवटचा आणि अंतिम बॉल आहे. चला स्पीडअप करा गोलंदाज. शेवटचा आणि अंतिम षटक, माफ करा, शेवटचा आणि अंतिम बॉल. पहिल्या षटकाचा हा अंतिम चेंडू आहे. बरेचसे चेंजेस केले गेलेत, कारण डावखुऱ्या हाताचा खेळाडू जेव्हा अप्पर एंडवर येतो त्यावेळी नेहमीच तुम्हाला लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ड्युरिंग. चेंडू आदळला पायावर, लेग स्टिकच्या बाहेर. अपील देखील झाली. पंच इथे अपील मात्र दुजोरात देत नाहीयेत. लेग बायचा सिग्नल आलाय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आणि याच एका धावसंख्येच्या सहाय्यानं पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना टीम जय हनुमान चौदरपाडा 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन बोर्ड, 8 धावा. चला टीम कुकसे संघ आपलं दुसरं षटक आपण प्रगतीपथावर आणायचंय. 4 षटकांची लढत आहे. यानंतरची लढत तुमच्या भेटीला येईल जानकी स्पोर्ट्स पिंपळघर आणि त्या विपक्षामध्ये संघ अटाळी. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आपलं पृथक्करण सजवताना दिसेल. मी विनंती करतो टीम जानकी स्पोर्ट्स पिंपळघर संघ. सूरज जोशी काय दर्जेदार खेळलाय या आधीच्या लढतीमध्ये. त्या विपक्षामध्ये आपल्याला भूमी 11 जय बोरजादेव अटाळी हा संघ मैदानाच्या आतमध्ये इथे संघर्ष करताना दिसेल. दुसरं षटक अंकलेश पाटील. येस, 1:27 सामना आपण सुरू केलाय. 1:32 झाल्यात. 5 मिनिटं बरोबर. खरं तर 1:31 षटक संपलं होतं, परंतु 1 ते 1.5 मिनिट टाइमपास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तदनंतर अंकलेश पाटील षटक नंबर 2 हाताळण्याकरता आलाय. इथे परी 11 धनेश कुकसे या संघाचा तो प्रतिनिधित्व करेल गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. फटका पहा, प्रॉपर इम्प्रोवाइज केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा परिक्षेत्राच्या बाहेर. चेंडूवर मिळतील इथे 6 धावा. षटकार. टोटल जाऊन पोहोचली आहे बरोबर 14 या धावसंख्येवर. 14 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. तुम्ही पाहत आहात सन्माननीय श्री आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब चषक 2024. बाळमामा चषकामध्ये तमाम खेळाडूंचं इथे आपण सहर्ष स्वागत करतोय. पहिल्याच बॉलवर अंकलेश पाटीलला इथे मात्र तारे दाखवलेत. गोलंदाज तयार. फुलटॉस, अजून एक धमाका. बॉल चाललाय ऑन साइडला, सरळ फेकून दिलाय बॉल. अक्षरशः चेंडू चाललाय वडू नवगरकरांच्या भेटीला. इथे आलाय अजून एक षटकार. स्वच्छ आणि पारदर्शक चित्रण SK एंटरटेनमेंट
पहा कॅमेरामनची अत्यंत महत्त्वाची भूमिका. शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत चेंडूला पहा कव्हर करतायत, हे फार महत्त्वाचं आहे. आणि तेच इथे काम करत असताना स्वतःची एक वेगळी छबी ज्यावेळी माणूस निर्माण करतो ना, त्यावेळी तो एक ब्रँड बनतो. आणि कदाचित तेच काम इथे एस के एंटरटेनमेंट करते. संघाची टोटल पोहोचली आहे 20 या धावसंख्येवर. 20 धावाच्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. दुसऱ्या बॉलवर देखील आक्रमण चढवलंय. चला स्पीडअप करा, कारण भरपूर उशीर झालाय ऑलरेडी. इथे गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस आणि त्या लाईनला देखील ओळखलंय, पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. आणखीन एक धमाका. षटकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट. 3 सलग 3 इन अ रो. थँक्यू. आणि या षटकाराच्या सहाय्यानं 3 इन अ रो षटकारांची कन्सिस्टन्सी इथे मात्र पूर्ण करतोय 3. तो फलंदाज प्रतीक वाकडे मात्र इथे सांगतोय, खाईन तर तुपाशी नाहीतर मग मी मात्र उपाशी. इथे मात्र मॅसिव्ह मल्टी हिट मैदानाच्या आतमध्ये तो एक्झिक्यूट करत असताना दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. 1:35 अवधी आपण संपवलाय. अर्थातच आत्तापर्यंत सामना जिथून आपण सुरुवात केली आहे तिथून 8 मिनिटं संपली आहेत. आणि निश्चितच या गोष्टीवर देखील इथून आपल्याला भर द्यावा लागणार आहे. वेळेचे निर्बंध इथून लागलेत, त्यामुळे पेनल्टीचा सामना जर इथं रोखायचा असेल, कारण याआधी आपण एका संघाला एका नियमाचं अगदी उल्लंघन केल्यामुळे त्यांना देखील पेनल्टी दिली आहे. चेंज ऑफ पेस इथे मात्र अक्षरशः फसवलंय फलंदाजाला. आणि पहा अनपेक्षित रीतीनं टिपलाय झेल. शेवटच्या अंतिम टप्प्यात इथे मात्र समतोल राखता आला आणि त्यामुळे फलंदाजाचा खेळ इथून आटपलाय. फलंदाज प्रतीक वाकडे निघालाय परतीच्या प्रवासाला. जरा स्पीडअप करा. नवीन फलंदाज इथे तुम्हाला लवकर मैदानाच्या आत एंटर करावं लागेल. चेंडूंचा खेळ संपलाय 4. नवीन फलंदाज मिस्टर आदित्य वाकडे मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालाय. अक्षय पाटीलनं टिपलाय झेल. इथे 6 चेंडूंमध्ये 19 धावसंख्येची बहरदार इनिंग खेळून प्रतीक वाकडे मात्र निघाला परतीच्या प्रवासाला. आदित्य आलेत. 1 डाऊनची पोझिशन ते मात्र इथून भूषवतील. प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान चौदरपाडा मैदानाच्या आतमध्ये रणसंघर्ष सुरू आहे. संकटमोचक असं म्हणतात आपण की अत्यंत ज्यावेळी तुम हो रक्षक काहू का डरना, मी निश्चितच प्रभू हनुमंतांच्या चरणी नतमस्तक होऊन, कारण हे फार महत्त्वाचं आहे. मनोजवम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वाताजमतन वानर युत मुखम श्रीरामदूतम शरणम प्रपद्य. अर्थातच त्याच शक्तीच्या बलाढ्य देवतेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान चौदरपाडा मात्र संघर्ष सुरू आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. बॉल चाललाय डाऊन दी ट्रॅक, सरळ इन फ्रंट ऑफ द विकेट. ब्लॅक स्क्रीनला धडकला जाऊन चेंडू आणि या बॉलवर इथून मिळतील 4 धावा. आलाय अत्यंत देखणा स्ट्रोक चौकार. थँक्यू. 10 मिनिटांपेक्षा जास्त म्हणजे 10 मिनिटं बरोबर झाली आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे अजूनही आणि संघाची टोटल पोहोचली आहे 30 या धावसंख्येवर. 1:37 अवधी झाला. 1:27 सामन्याला आपण प्रारंभ केला होता. गोलंदाज अंकलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये थोडासा स्ट्रगल त्याच्याकडनं होतोय. त्याच्यावर आक्रमण चढवली गेली आहेत. बॉल तयार. फटका चांगला आहे. बॉल ऑन साइडला. इथे लाईन ऑफ ॲक्शन अगदी समोर आणि कॅच केलाय. धरणीला ड्रॉप्ड, धरणीला दान आणि निश्चितच इथे धावा कंप्लीट केल्यात. त्या खरं तर 2 धावा. याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 32. षटक क्रमांक 2 ची झाली आहे समाप्ती. चला टीम कुक्से आपलं 3रं षटक आपल्याला वेगानं प्रगतीपथावर आणावं लागेल, कारण सामना सुरू करून जवळजवळ 11 मिनिटं संपली आहेत. आता 2च षटकांचा खेळ इथे संपलाय आणि थोडेसे निर्बंध आहेत. 20 मिनिटांमध्ये जर आपली 4 षटकं इथे संपली नाहीत तर मग इथे पॅनलाइज केलं जाईल, याची देखील नोंद घ्या. स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स इथून फॉलो केले जात आहेत सध्या आणि ही स्पर्धा अशीच अविरतपणे अगदी काटेकोर नियमांचं पालन इथून मात्र होईल, याची तिळमात्र शंका नाही. कारण आपला तो बाळा आणि लोकांचं ते कार्ट असं इथून अजिबात होणार नाही. तुम्हाला देखील सर्व खेळाडू आमच्याकरता समान आहेत. कोणी जिंकू दे, कोणी हारू दे, खेळ आणि क्रिकेट आणि गुणवत्तापूर्ण क्रिकेट इथे जिंकलं पाहिजे.
पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. भूषण पाटील आलेत षटक क्रमांक 3 घेऊन. बरोबर आतापर्यंत 12 मिनिटांचा अवधी संपलाय. 15 मिनिटांमध्ये जर इथे हे तिसरं षटक संपलं नाही तर मग तुम्हाला इथून मात्र आयोजकांच्या वतीनं जी काही सूचना येईल त्याचं पालन करावं लागेल. शेकोटी जी समोर पेटवले ती कृपा करून आपण विझवा. वळूयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. इथे मात्र पहा स्विंगिंग डिलिव्हरी, पहिलाच बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. भूषण पाटील हे त्याच्या वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि सांघिकतेचं त्याचं तिसरं षटक आहे. 4 षटकांची लढत तुम्ही पाहत आहात. आदरणीय ग्रामीण हृदय सम्राट सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेबांचं हे दिमागदार आयोजन 2024चं हे पर्व आणि खऱ्या अर्थानं एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा क्रीडांगणामध्ये सामना सुरू आहे. बॅकफुटवर जाऊन ग्लान्स केलाय, फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय चेंडूनं आता आणि इथे पहा एक सिंगलच फक्त अधोरेखित केली जाते. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या एका आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचेल 33. 10 चेंडू बरोबर शिल्लक आहेत. इथून खरं तर आपण पाहिलं 1:27 सामन्यातला पहिला बॉल पडला. 1:40 इथे समाप्त झाली आहेत. 2 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. उर्वरित अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. संघाची टोटल जर आपण पाहिली तर धावसंख्या फक्त 33 या अंकावर. इथे पहा लोअर फुल टॉस होता, अक्षरशः लुपिंग बॉल मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस प्रॉपर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न इथे झालाय आणि अक्षरशः थोडी फेकाफेकी मैदानाच्या आतमध्ये तू मीचा खेळ जो खरं तर सुरू होता तो थांबला. एक सिंगल इथून अधोरेखित केली गेली आहे. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 34. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. उर्वरित 9 चेंडू अगदी जे शेष आहेत. 1:47 ही 4 षटकं संपलीच पाहिजेत, हे अनिवार्य आहे. आणि या नंतरची जी लढत आहे त्यांच्या दोन्ही संघनायकांना आपण इथे विनंती केली आहे. जानकी स्पोर्ट्स पिंपळगर आणि त्या विपक्षामध्ये भूमी 11 जय बोरशादेव अटाळी संघ या दोन्ही टीमचे कॅप्टन जसं पूर्वार्ध संपेल तसं लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करता जॉईन व्हायचं आहे. फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर पेशकश केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात असताना पहिली धाव वेगाने केली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी आणि याच 2 धावा ज्या धावफलकाला देतील इथून आकार. संघाची टोटल पोहोचली आहे 36 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान चौदरपाडा मात्र इथे लढतीये. शेवटचे 2 बॉल शेष आहेत. आपण पाहतोय एक चांगली क्रीडा स्पर्धा. क्रीडांगणावर तारे सितारे आज या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित आहेत. स्वतःचं नशीब ते आजमावत आहेत स्वतःच्या कौशल्यानं, कला कर्तृत्वानं. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल बॅकफुटवर जाऊन अक्षरशः पहा बॉल एक्स्ट्रा कव्हरला चपराक कर्विलिनियर मोशन आणि इथे मात्र गुंगारा दिलाय क्षेत्ररक्षकाला चेंडूनं. 4 धावा. 5 चेंडूंचा सत्र इथे संपलंय. संघाची टोटल पोहोचली आहे 40 या धावसंख्येवर. 40 रन्स ऑन बोर्ड. 40 धावा. 40 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. एक गडी आतापर्यंत बाद झाला. शेवटचा एक चेंडू, तिसरं षटक जे मार्गस्थ होईल इथून. इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन ओळखली. कमी गतीचा बॉल मिड विकेटला फिरवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव इथे मात्र वेगाने कंप्लीट केली जाईल का. आणि 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. 1 मिनिट अतिरिक्त स्वीकारला. 4 मिनिटं शेवटची शिल्लक आहेत. जर विदिन 4 मिनिटात हे षटक जर आपण संपवलं तर मग पेनल्टी पासून आपण वाचू देखील शकता. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे 42 आणि टीम परी 11 धनेश कुकसे संघ. चला या निर्धारित 4 मिनिटांमध्ये तुम्हाला लगेचच तुम्हाला डेफिनेटली हे षटक संपवावं लागेल. हा आपण तिथे स्थगिती देऊयात. तो मिनिटं इथे ऑथराईज पकडला जाणार नाही. जे 2 मिनिटांचा लिमिट आहे खरं तर पाणी विश्रांती करता, पेय विश्रांती करता. चला टीम चौदरपाडा तुम्हाला देखील त्या काही
ज्या लिमिटेशन्स आहेत टाइमच्या त्या पाळाव्या लागतील, अन्यथा तुमच्या संघाला देखील पेनल्टी इथून बसू शकते या सेशनमध्ये. अतिश मागे आलाय, चांगली फलंदाजी या आधीच्या सामन्यामध्ये त्यानं केली, परंतु आता गोलंदाजी करायची आहे. शेवटचे 6 बॉल इथून शेष आहेत. चला स्टार्टअप करा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या 6 चेंडूंचे 17 इथे शेष. धावसंख्या 42 अंकावर. पहिलाच बॉल आदळला पायावर. अपील पहा, खरं तर झाली, परंतु आत्मविश्वास कमी होता अपीलमध्ये, त्यामुळे पंच तटस्थ अवस्थेत आणि गोलंदाज अगदी समोर आहे पंचांच्या. त्यामुळे बघा इथून आहे ना, जर हे फार अवघड कार्य आहे, त्यामुळे पंच कुठलाच डिसिजन देऊ शकणार नाहीत पायचीच्या बाबतीत. पॅच लाईन जेव्हा तुम्ही चेंडू डिलिव्हर्ड करताय त्यावेळी पॅच लाईन सोडणं फार गरजेचं आहे. इन फ्रंट ऑफ द अंपायर जो सेशन आहे तो बदलला पाहिजे. इथे गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर आपटून टाकलाय, उडवलाय बॉल ऑन साइडला, मिड विकेट सीमारेषा परिक्षेत्राच्या बाहेर ठोकलाय. अत्यंत भेदक षटकार. फेकून दिलाय. मिड विकेट सीमारेषा परिक्षेत्राच्या बाहेर षटकारात कन्वर्ट केलं. संघाची टोटल पोहोचवली 48 या धावसंख्येवर. उर्वरित 4 चेंडूंचा 17 इथे मात्र शेष आहे. अजून फक्त आणि फक्त इथे 4 चेंडूंचा 17 शिल्लक आहे. खरं तर 4 मिनिटं शिल्लक आहेत आणि 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 चेंडूंचं 17 संपवायचं आहे, कारण आपण 2 मिनिटांची पेय विश्रांती देखील इथे दिली होती, त्यामुळे ती सूट इथून दिली जाईल. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर केलाय, मनगडाचा वापर. बॉल करेल हवाई सफर. चेंडू चाललाय 6 धावांसाठी. षटकार. रिप्ले आपण पाहतो. लवकर पोझिशन पिक केली फलंदाजानं आणि खरं तर आक्रमण चढवलं गोलंदाजाच्या विरोधात. गोलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय ना, तर फलंदाजानं लवकर रीड केलं आणि कदाचित पहा पॉपिंग क्रीज कसा वापरला फलंदाजानं. अत्यंत भेदकतेनं आदित्य वाकडेनं इथे ठोकलाय. निश्चितच एक चांगला स्ट्रोक. षटकार. षटकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 54 या आकड्यावर. यानंतरची लढत. जानकी स्पोर्ट्स पिंपळगर संघाचा कॅप्टन इथं उपस्थित आहे. त्यांच्या विपक्षामध्ये भूमी 11 जय बोरशादेव अटाळी त्यांचा कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. गोलंदाज तयार. बॅटची कडा. बॉल चालला बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये. कर्विलिनियर मोशन थोडीशी पाहायला मिळाली. बॉल फिरला. तदनंतर एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची टोटल प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान चौदरपाडा पोहोचलाय 55 या आकड्यावर. 55 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 55 धावसंख्या जी खरं तर पटलावर जोडली गेली आहे. गोलंदाज तयार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. फटका चांगला आहे, ग्लान्स केलाय, चेंडू निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा परिक्षेत्राच्या बाहेर इथे आलाय. चौकार. थँक्यू. 1 मिनिट शिल्लक आहे आणि खरं तर शेवटचा एक बॉल देखील शिल्लक आहे. इथे निश्चितच तुम्हाला या बॉलचं डिलिव्हर्जन करावं लागेल. वेळेचे निर्बंध इथे आपण लावलेत आता, कारण भरपूर सवलत दिली आपण खरं तर संघांना. 8:30 वाजता पहिला बॉल पडला आणि तदनंतर निश्चितच संघर्ष आपण पाहिला. यानंतर पिंपळगर हा संघ मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल बॅकफुटवर जाऊन वीरेंद्र सेवाग स्टाईल बॅकफुट पंच परफेक्शन न खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचली 63. विजयाकरता कुकसे संघाला इथे विजयाकरता धावांची गरज आहे 64. वळूयात आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आमचे प्रसादजी परब सर तुमच्या सोबत जॉईन होत आहेत. दोन्ही संघांच्या कर्णधाराखेरीज इथे जानकी स्पोर्ट्स पिंपळगर आणि भूमी 11 जय बोरशादेव अटाळी या 2 संघांदरम्यानची लढत. आरके टॉस बॉक्स, खरं तर आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर. थँक्यू. तर महेशजी चिकणे यांच्या शुभ हस्ते इथे टॉस होतोय पिंपळगर विरुद्ध अटाली या 2 संघांमध्ये.
कॉईन तू येस टॉस स्पिन होतोय आणि महेशजी चिकणे यांच्या शुभचे टॉस इथे स्पिन होईल. छापा इज द कॉल आणि छापा झालेला आहे. टॉस जिंकलाय अटाली संघाने. अभिनंदन अटाली संघाचा मी आभार इथे व्यक्त करतो. महेशजी चिकणे आपलं धन्यवाद. आपण बसू शकता. टॉस जिंकलाय. मगाच्या सामन्यामध्ये एकदम क्रुशल मुवमेंट होती आणि त्या मुवमेंटला तुला असं वाटलं होतं की सामना तिथे आपण जिंकू, कारण ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली होती समोरच्या फलंदाजाने आणि आपल्या संघासाठी त्याने सामना खेचून आणला. 2 षटकार मारले, चौकार मारला, एका चेंडू 4 धावांची गरज होती आणि त्या मुवमेंटला तुझ्याकडून ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, विकेट काढली, काय म्हणशील त्याबद्दल? मला तर आधी वाटलं होता की आम्ही जिंकू, पण नंतर त्याने मारले रन मला, तर थोडा वाटला तर हा मारू शकतो, पण शेवटी मुमेंटला मी ठरवलं होतं की यॉर्करच बॉल टाकेलेला, की जेणेकरून 4 रन जाणार नाही ते. पण तुझ्या अगेन्स्ट ज्याप्रमाणे जी फलंदाजी झाली त्याबद्दल काय म्हणशील? कारण त्याने चांगला अटॅक केला होता. त्याने तर दादाने सुंदर बॅटिंग केली, त्याच्याबद्दल काय नाही, पण माझाही मनामध्ये असा होता की नाही बाबा, तो किती पण चांगला असला तरी पण मला माझी टीम जिंकवायची बस. तुझा ॲज इट तोच कार्ड घेणार आहे काही चेंजेस केलेत? हा चेंजेस करणार आहेत आम्ही. टॉस जिंकला, निर्णय तुझा. फिल्डिंग असणार आहे. ऑल द बेस्ट. पिंपळकर संघ मागच्या सामन्यात सुद्धा चांगला खेळ तुमच्याकडनं झालाय. या सामन्यामध्ये एक चांगला संघ समोर आहे. मगाशी आपण बघितलं की 1 चेंडू 4 धावांची गरज असणार सामना त्यांनी जिंकला. त्या मुवमेंटला समोरच्या बॅट्समॅनने खूप चांगला प्रतिकार केला, पण या मुवमेंटला त्यांच्यासमोर जर खेळायचं आहे तुझ्या बॅट्समॅनला तू काय सांगू इच्छितो? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू, कारण की समोरची टीम पण चांगलीच आहे आणि आमची बॉलिंग लाईन चांगली, तर आम्ही 50च्या पुढे जायचा प्रयत्न करू. त्यामध्ये हा कॉन्फिडन्स कॅप्टनचा आवडला. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन खूप सुंदर आहे आणि नाईट टुर्नामेंट बोलली तर खूप मजा येते खेळायला आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल आम्ही आयोजकांचे खूप खूप आभारी आहे. तुला सध्या सेम क्वेश्चन असेल, ॲज इट इज सेम खेळणार सेम संघ असणार आहे, तेच खेळत काय काय चेंजेस आहेत? नाही सेम खेळणार. ऑल द बेस्ट. टॉस इथे कंप्लीट झाले. अटाली संघाने नाणेफेक जिंकले. निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू, बॅटिंगला इन्व्हाइट केले ते पिंपळकर संघाला. वळी आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज. आपलेच याच वडनेर गावचे प्रतीक समालोचक ऐकूया ज्ञानेश्वर चिकणे यांचा आवाज. धन्यवाद. थँक यू सो मच प्रसाद परब सर. हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा, तुझ्याच आठवणी उजळला एकांत माझा. नको जगा विचारू हसण्याचे गुपित माझ्या, कित्येक उंदक्यांनी कोंडला एकांत माझा, कित्येक उंदक्यांनी कोंडला एकांत माझा. तर एकांत सोडूया, आपण क्रिकेटकडे वळूया. नक्कीच अतिश मागे आणि राज पाटील ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. तब्बल 64 धावांचं मोठं लक्ष आहे. आणि पहिली सलामीची जोडी अतिश मागे राज पाटील, प्रदीप वाकडे गोलंदाजीसाठी सुरुवात करेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, कवर आणि मिड ऑफ आपण पाहतोय, ऑफ साईड. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू, ड्राईव्ह केलेला आहे. मिड ऑनवर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सिंगलच्या मदतीने श्री गणेश होईल धावसंख्येचा. परी 11 धनेश कुकसे आणि जय हनुमान बोरपाडा चौधरपाडा असा आपण सामना पाहत आहेत. मात्र आज काय बॅटिंग केली राम चौधरीने. 11 चेंडूमध्ये वैयक्तिक 23 धावा केल्या. प्रतीक वाकडेच्या बॅटमधून 19 धावा फक्त 6 चेंडूमध्ये आल्या आणि त्यानंतर 7 चेंडूमध्ये 20 धावा करत आदित्य वाकडेने जबरदस्त बॅटिंग केली. चांगला चेंडू इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. कडक शॉट, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. जितका वेगवान चेंडू तितकाच वेगवान फटका आपण बघितला. राज पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. इथे मात्र चांगला फटका, अजून एक स्क्वेअर कट चेंडू, कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. व्हॉट अ शॉट, चौकार. अगदी वारंवार ॲक्शन रिप्ले पाहायला वाटावा असा हा चौकार आपण पाहतोय. काय जबरदस्त फुटवर्क होतं.
चौकाराने धावसंख्या 9. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट आपण पाहतोय फलंदाजांकडून इथे प्रत्युत्तर दिलेलं आहे. जबरदस्त सुरुवात. हा फुल टॉस आहे, नक्कीच कव्हरच्या डोक्यावरून उडवलेला आहे. जातोय चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॅटर राज पाटील गोलंदाजीवर राज करताना आपल्याला दिसतोय. 3 चेंडूमध्ये बॅक टू बॅक 3 चौकार, आणि चौकारामध्ये काय पॅशन होती, काय जबरदस्त टायमिंग होतं. अगदी पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय टिपिकल पॉवर प्लेचा फटके आपण बघितले. हा चांगला चेंडू होता, अगदी लेंथ कुठे ना कुठे स्टंप टू स्टंप. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर बिनबाद 14 अशी लागली. 64 धावा 4 षटकामध्ये, 24 चेंडूमध्ये 64 धावा करायचे. आज फ्रंट लाईन फलंदाजी चमकली जय हनुमान चौधरपाडा या संघाची. राम चौधरी, प्रतीक वाकडे, आदित्य वाकडे या 3 फलंदाजांकडून तब्बल 64 धावा गाठल्या गेल्या. हा चांगला चेंडू खोदून काढलेला आहे. परफेक्शन होतं चेंडूमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, यस, आणि दुसरी धाव घेताना आपण पाहतोय डेंजर एंडला होते फलंदाज, परंतु दुसरी धाव धोकादायक धाव. धोका है वही मौका आहे असं म्हटलं जातंय टेनिस क्रिकेटमध्ये, आणि तो धोका पत्करला दोन्ही फलंदाजांना. त्यांचं यश लाभलं, आणि या 2 धावांनी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे 16. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 4 मिनिटांमध्ये आपण पाहतोय की पहिलं षटक संपलेले. उर्वरित 16 मिनिटांमध्ये आपल्याला पुढील 3 षटक संपवायचे आहेत, अन्यथा आपणास पॅनलाइज केलं जाऊ शकतं. यानंतर आपण मोठा सामना पाहणार आहोत. पिंपलघर वर्सेस अटाळी असा हा सामना असेल. काय जबरदस्त मागच्या सामन्यात आपण बघितली नक्की सूरज जोशीची गोलंदाजी. विकेट मेडन 2 विकेट घेतले आणि मेडन षटक टाकलं होतं, आणि त्याच कामगिरीच्या बळावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता सूरज जोशीने. आज नक्कीच पिंपलघर एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळाली. सन ऑफ भिवंडी असं ज्यांना म्हटलं जातं. आज अगदी नावाप्रमाणे खेळ झाला सूरज जोशीचा. एजी एंटरप्राइजेसचे पॅकर ऋतिक पाटील यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आपल्या गावच्या संघाला चेअरअप करण्यासाठी ऋतिक पाटील आणि त्यांचे सर्व मित्र उपस्थित झालेले. सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करूया. आदित्य वाकडेने फलंदाजी करताना अगदी 7 चेंडूमध्ये धुवाधार 20 धावा केल्या. गोलंदाजीमध्ये हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला गेले फलंदाज. अगदी आशाळभूत नजरेने पंचांकडे बघितलं होतं, मात्र 1 फॉर ओव्हर. तिथे मात्र नक्कीच पंचांकडून कुठलाही इशारा नाही. डॉट चेंडू जातोय. आदित्य वाकडेची सुरुवात काय जबरदस्त, भन्नाट वेग आहे. नक्कीच आदित्य वाकडेकडे कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालवू नका, कारण बघा प्रत्येक चेंडूनिशी आम्ही या ठिकाणी टाइम सेटअप केलेला आहे. अगदी 20 मिनिटांमध्ये 4 षटक म्हणजे 4 षटक हा नियम या स्पर्धेचा आहे. गोलंदाज आदित्य वाकडे. गुडलिन स्पॉटचा चेंडू इनर एज लागली. शॉर्ट फाईन लेगकडे चेंडू सरसावतोय, मात्र डीप वरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल चेंडूची फेक करील तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना आपला एंड चेंज करण्याची संधी होती. सिंगलने धावसंख्या धावफलकावर लागली ती 17-17. 64 धावा 24 चेंडूमध्ये 64 धावा म्हणजे नक्कीच एक 5 ते 6 मोठे फटके येणं खूप आवश्यक आहे परी 11 धनेश कुकसे संघासाठी. इथे चेंडू मिडॉनला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. अगदी प्रोटेक्शन आहे. गोलंदाजाला दुसरं काय हवं असतं, आपल्या गोलंदाजीवर जिथे चेंडू जाईल तिथे अगदी जीवाचं रान करून क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण करावं ही माफक अपेक्षा असते गोलंदाजाची. आणि इथे आदित्य वाकडेच्या गोलंदाजीवर बघा, पहिल्या चेंडूवर डॉट आली, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल. कुठे ना कुठे अंकुश लावलेला आहे फलंदाजांवर. मात्र जास्त काळ अंकुश स्वीकारणार नाही तिथे फलंदाज.
चेंडू अगदी सरळ रेषेमध्ये उंचवडावला होता, झेल सुटलेला आहे. खरं तर खूप नाराज आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. प्रयत्न त्याचे चांगले होते. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय नजर अटी दुर्घटना घटी. डबल आली आणि डबलच्या मदतीने धावसंख्या 20 वर पोहोचलेले. अगदी व्यासपीठाच्या समोर जी शेकोटी पेटवलेली आहे मित्रांनो, ती शेकोटी विझवायची आहे, कारण त्या शेकोटीचा धूर जर मैदानात आला तर इथे खेळाडूंना फलंदाजांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून कृपया विनंती आहे की ती शेकोटी विझवा. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला प्रॉपर चेंडू बॅटवर आलेला नाहीये. फटका तितकासा ताकदवर नव्हता, मात्र सिंगल आली. सिंगल डबलने काम चालणार नाहीये परी 11 धनेश कुकसे संघाचं, कारण तब्बल 64 धावा. यानंतर धावांचा जो रेशो आहे, धावांचा जो टेम्पो आहे तो वाढणार आहे. सिंगल डबल आल्यानंतर दबाव वाढणार आहे फलंदाजांवर. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे आपण पाहतोय जबरदस्त वेग, लाईन्थ आणि लेंथ खूप चांगली होती. 2 षटकं संपली. ड्रिंक्स इंटरवल नक्कीच होईल. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बघा, पहिल्या षटकात 16 धावा होत्या, दुसऱ्या षटकात 5 आल्या, म्हणजे कुठे ना कुठे 21 धावा. उर्वरित 2 षटकांचा जर विचार केला तर अजूनही 12 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष आहे. हवाई यात्रा करावी लागेल. सिंगल डबलचा खेळ राहिलेला नाहीये. खरं तर 43 धावा करण्यासाठी 30 ते 32 धावा ह्या मोठ्या फटक्याने कराव्या लागतील. यस, लगेच आपण पाणी पोचवा फलंदाजांना. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. पंच आपण वॉर्न करा तिथे लगेच. 9 मिनिटं झालेली आहेत. या षटकासाठी 5 मिनिटं. 9 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. पंकज म्हात्रे जॉईन झालेले आहेत ॲज अ पंच, ॲज अ अंपायर. एक चांगले मानाचे सहृदय व्यक्तिमत्व पंकज म्हात्रे. खूप क्रिकेट खेळलेलं आहे कारिवली गावासाठी. खरं तर आजही आत्ताही ते सामना खेळून आलेले आहेत. खूप थकलेले होते, मात्र तरी त्यांचा कॉन्फिडन्स होता की मी अंपायरिंग करेन, आणि ते त्यासाठी स्क्वेअर लेग मध्ये नक्कीच अंपायरिंग करतायत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. 12 चेंडू 43 धावा. विजय तारे गोलंदाजीसाठी येतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओहो माय गॉड, काय जबरदस्त अँगल होता. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर ग्रीप झाला, बाहेरच्या अंगाला थोडासा टर्न झाला, स्विंगिंग आपण बघितलं डिलिव्हरी. हे पहिला चेंडू डॉट जातोय. प्रत्येक डॉट चेंडू टेन्शन वाढवणार आहे फलंदाजाचं. अतिश मागे राज पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. चला, टाइमपास करू नका क्षेत्ररक्षण करणारी टीम प्लीज. प्रत्येक सामना अगदी 4 षटकांचा आम्ही खेळवतोय, त्यासाठी तुमचंही सहकार्य आवश्यक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ माय गॉड, येस, अपेक्षा होती नक्कीच. पंच तिसऱ्या पंचांकडे इशारा करतील आणि तेच घडलं. इथे मात्र तिसऱ्या पंचांवर निर्णय सोपवलेला आहे पंकज म्हात्रे यांनी. बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय नक्की काय येतोय. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षकांनी एकत्र येऊ नका प्लीज. यस, नॉट आउट आहे. बॅट लँडिंग व्यवस्थित वेळेवर झाली होती आणि त्यानंतर बेल्स उडवल्या गेल्या. मात्र पंचांचा नक्कीच मी कौतुक करेन. अगदी अतितटीचा सामना आहे, कुठल्याही संघाला नुकसान होऊ नये आणि त्यासाठी त्यांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली होती. 2 धावाले 2ने धावसंख्या धावफलकावर लागली 23. 41 ची गरज. मात्र असे डॉट चेंडू नक्कीच जर गेले तर खूप कठीण होऊ शकतंय. अजून 41 धावा करायचे आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत. या षटकाचा जर विचार केला तर पहिला डॉट, दुसऱ्या चेंडूवर 2 आणि तिसरा डॉट. हो, इथे मात्र स्लॉक स्वीप चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर जातोय. बहारदार षटकार.
आपण बघितली, मागचे 4 चेंडू जर पकडले तर मागच्या 4 चेंडूवर फक्त 2 धावा आल्या होत्या परिलेन धनेश कुकसे या संघाच्या बॅटरकडून. मात्र इथे रणबंदी उठवली. विजय तरेच्या 4थ्या चेंडूवर भिरकावून दिला चेंडूला राज पाटीलने सीमारेषेच्या बाहेर, मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 35 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 35 धावा. 50+ या खेळपट्टीवर धावसंख्या ही सेफ नाहीये. 60+ अगदी डेंजर झोन मधील धावसंख्या. 60+ करून अजूनही कुठला संघ जिंकलेला नाही. मात्र 50+ करूनही 2 संघ पराभूत झालेले आहेत. ओ आणखी एक चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त, लाजवाब, टॉवरिंग 6. थँक्यू डीजे. ताकद अगदी झोकलेली होती या फटक्यामध्ये. फ्रंटफुटवर आले फलंदाज. जबरदस्त हिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकावर लागली ती तब्बल 35. अजून करायचे आहेत 7 चेंडूमध्ये 29 धावांची गरज 7 चेंडूमध्ये. सामना अगदी रंगतदार अवस्थेत. ओहो हो, यावेळी मात्र मिड विकेट सीमारेषा क्लिअर. आणखी एक षटकार आणि षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करतोय राज पाटील. मला वाटते परिलेन धनेश कुकसेच्या पाठीराख्यांनी नक्की चादर ओढली असेल, झोपण्याची तयारी केली असेल की नक्कीच 2 षटकामध्ये तब्बल 43 धावा हव्या होत्या. मात्र इथे आता पुन्हा एकदा आपल्या डोळ्यावरून चादर काढली असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 23 धावा शिल्लक आहेत. अजूनही सामन्याची जी रंगत आहे ती रंगत कायम आहे. क्रिकेट म्हणूनच मित्रहो अगदी फेमस का झालेला आहे. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर महाराष्ट्र ही देशभरात अगदी टेनिस क्रिकेटची पंढरी मानली जाते. आणि या ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये भिवंडी ही टेनिस क्रिकेटची पंढरी मानली जाते. खरं तर लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट एकमेकापासून वेगळे आहे. मात्र टेनिस क्रिकेटला जो चाम आलेला आहे तो खरोखरच अगदी वाखाणण्याजोगा. कारण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातूनही अनेक सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आपण पाहतोय. अगदी घराघरात पोहोचलेले आहेत क्रिकेटपटू. चला जास्त वेळ घालवू नका अजय पाटील पंच. शेवटचं एक निर्णायक षटक आहे. अगदी दोन्ही संघांनी एक सामना आपण पाहतोय जिंकलेला होता. आणि त्यांना मेहनत फुकट घालवायची नाहीये, मेहनत अगदी वाया घालवायची नाहीये. कारण इतक्या लांब या वडूनगरच्या पावनभूमीमध्ये ते क्रिकेट खेळायला आलेले आहेत. आणि नक्कीच कुठल्याही संघाची इच्छा नसेल की पराभूत होऊन इथून परत जावं. रात्रीचे 2:08 झालेले आहेत. वातावरण बदललेलं आहे. मात्र क्रिकेटचं वातावरण गरम. 6 चेंडू 23 धावा. पहिल्या 2 ते 3 चेंडूवर सामन्याचं चित्र अवलंबून. कुणाल सुतार गोलंदाजीसाठी तयार. मात्र राज पाटीलने काय जबरदस्त बॅटिंग केलेली. 14 चेंडू 37 धावांवर खेळतोय. इथे मात्र प्रॉपर चेंडू बॅटवर येत नाही. सिंगल फक्त घेतली जाईल. कारण जास्तीत जास्त राज पाटीलकडे स्ट्राईक असेल. 5 चेंडू 22 धावांची गरज आहे. आणि या 5 चेंडूमध्ये जर 22 धावा केल्या तर हा दिवस, चॉकलेट डेचा दिवस राज पाटील कधी विसरू शकणार नाही. 37 त्याच्या बॅटमधून आल्या. त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आणि 3 चौकार. अशी बॅटिंग करण्याचं स्वप्न प्रत्येक फलंदाजाचं असतं. रजनी क्रिकेट आणि रजनी क्रिकेटमध्ये पाहतोय आपण एक महत्त्वाचा सामना. 5 चेंडू 22 धावांची गरज.
हो इथे मात्र लॉफ केलेल्या चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. एखादा नवीन तरुण जर क्रिकेटपटू असेल, फलंदाज असेल, तर राज पाटीलच्या या इनिंगची त्याने नक्कीच जी रेकॉर्डिंग आहे ती पाहायला हरकत नाही. कारण काय तंत्रशुद्ध फटके मारतोय तो. अगदी फुटवर्क बघा त्याचं, त्याचं मनगटांचा वापर बघा आणि त्यानंतर त्याचं टायमिंग बघा. लाजवाब लाजवाब. मी तर म्हणेन नक्कीच राज पाटीलचं बॅटिंगमध्ये भविष्य उज्ज्वल. 4 चेंडू 18ची आवश्यकता. इथे मात्र पुल केलेला आहे, पॉवरफुल. ओहो हो, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, येतोय जबरदस्त षटकार. पाहू शकता तुम्ही ॲक्शन रिप्ले. हा ट्रॅकर होता, बॅकफुटवर गेले, पुल केला, जबरदस्त षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावर लागते ती 52. यस, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 2 मिनिटं 3 चेंडूंसाठी तुमच्याकडे आहेत, कारण 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावा. कुठे सामना होता आणि कुठे सामना आला. कंपल्सरी चेसिंग. हो हो हो, आणखी एक षटकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा क्लिअर, ग्लोरिया 6. आणि 50 धावा या ठिकाणी राज पाटीलच्या पूर्ण होत आहेत. जबरदस्त, त्याच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. क्रिकेटमध्ये तुम्ही एकाकी लढत असा एक शब्द ऐकला असेल. खऱ्या अर्थाने एकाकी लढत जर कोणाची असेल तर ती आज राज पाटीलने दाखवलेली आहे. ग्लोरियस 6, 5 षटकार आणि 5 षटकारांसह 4 चौकार, 53 धावा. अभिनंदन राज पाटील. आपण पाहतोय बाल्यामामा चषक 2024चा पहिला मानकरी ठरतोय, 50चा मानकरी राज पाटील. शेवटचे 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. अजूनही प्रोत्साहन दिलं जात आहे कुणाल सुतारला. ते मात्र चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. ओहो, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आता मात्र गोल्डन षटकाराची आवश्यकता. बाल्यामामा चषक 2024 गोल्डन षटकाराने फिनिश करेल का? राज पाटील 53 धावांवर खेळतोय. मी मगाशीच म्हटलं होतं की राज पाटीलने हा सामना जर जिंकून दिला तर हा चॉकलेट डेचा दिवस तो विसरू शकणार नाहीये. प्रोत्साहन देऊया आपण टाळ्यांच्या गजरात नक्कीच राज पाटीलला, कारण त्याने बॅटिंग तशी केलेली आहे. जबरदस्त बॅटिंग. शेवटचा चेंडू 6 धावांची गरज. आत्मविश्वास गोलंदाज दाखवेल की आत्मविश्वास फलंदाज दाखवेल? गोलंदाजावर तर पहाडा इतका दबाव असेल हे सांगण्याची गरज नाही, परंतु या दबावामधून गोलंदाजाला बाहेर यावं लागेल. आणि माझ्या 53 धावा वाया जाऊ नये म्हणून प्रयत्न करावा लागेल. स्वतःच्या 53 धावा वाया जाऊ नये म्हणून प्रयत्न करावा लागेल राज पाटीलला. 1 चेंडू 6 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. बाल्यामामा चषक 2024चा थरार तुम्ही अनुभवत आहात मित्रांनो, आणि या थराराचा महाथरार खेळपट्टीवर. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. चला लगेच पुढच्या 10 सेकंदामध्ये आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांनी काय नियम असतील त्या नियमाप्रमाणे क्षेत्ररक्षकांना सूचना करा. 1 चेंडू 6 धावांची गरज. जास्त वेळ लावताय असं वाटतंय. प्रेक्षकांच्या अपेक्षा जास्त ताणू नका. पंचांनी जे ही
नियम सांगितले असतील, ज्याही सूचना केल्या असतील त्या पाळायच्या आहेत. क्रुशियल मुवमेंट आहे, कुठल्याही संघाचं नुकसान होऊ नये हाच आमचा प्रयत्न असेल. बेस्ट ऑफ लक बॉलर, बेस्ट ऑफ लक बॅटर. एक चेंडूमध्ये 6 धावा. टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे मित्रांनो. हो हो, इथे मात्र लॉफ केलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर, मात्र चौकारासाठी एका धावेसाठी या ठिकाणी पराभूत होतोय जय हनुमान परी 11 धनेश कुकसे हा संघ. हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक. हो हो, अगदी प्रेक्षक ही बघा त्या ठिकाणी कसले भावनावश झालेले आहेत. कारण तब्बल 57 धावा ज्याच्या बॅटमधून आलेल्या राज पाटील फक्त आणि फक्त एका धावेसाठी या ठिकाणी पराभूत होतोय परी 11 धनेश कुकसे. नक्कीच तुमच्या भावनांची कदर आहे. मात्र क्रिकेट आहे, बघितलं मित्रांनो, क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्त्व असते. तर एका धावेसाठी या ठिकाणी धनेश 11 कुकसे हा संघ पराभूत होतोय. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. आदित्य वाकडे 20 धावा केलेल्या आहेत आणि दुसरं जे षटक हाताळलं 5 धावांचं ते अतिशय निर्णायक षटक होतं. चला लगेच ग्राउंड खाली करा. मात्र सर्वच प्रेक्षक राज पाटील आपल्या बॅटिंगवर खुश आहेत. राज पाटील आपण व्यासपीठावर या. इथे नक्कीच बाल्यामामा चषक 2024 मध्ये आपला सन्मान केला जाईल. राज पाटील प्लीज, आमची कळकळीची विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. 57 धावांची झुंजार केली, 64 धावांची गरज होती आणि तब्बल 57 धावा केल्या राज पाटीलने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रथम आपण देणार आहोत. आदित्य वाकडे आपण व्यासपीठावर या. यस, कुंदन पाटील माऊली डीजेचे प्रोप्रायटर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर कृष्ण भगवान पाटील नक्कीच यांनी केक